झटपट पटापट मी माझ्या सगळ्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे, कारण की गेले कित्येक महिने मी तुमची एक कमेंट इग्नोर करते की ताई तुझ्या साड्या दाखव, DMsमध्ये पण ताई तुझ्या साड्या दाखव. आज फायनली मी दाखवणार आहे, पण भरपूर साड्या आहेत त्याच्यामुळे क्विक दाखवणार आहे. साडी ब्लाउजेस दोन्ही. जी साडी माझ्या हाताला येईल ती मी ओपन करणार आहे. तर मी अशा पाउचेसमध्ये ठेवते. या सगळ्या साड्या तशाच पाउचेसमध्ये ठेवलेल्या आहेत. पहिली साडी जी माझ्या हाताला लागली आहे ती आहे ही अशी. तर ही केशरी रंगाची साडी आहे, त्याला हिरवा ब्लाउज आहे, असे टॅसल्स वगैरे आहेत, पदराला पदर पूर्ण भरलेला आहे, असा काठ आहे तिचा. ही साडी माझ्या आईने लोकल शॉपमधूनच घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी जे ब्लाउज शिवलं होतं ते असं आहे. मोराची एम्ब्रॉयडरी आणि बारीक बारीक अशी एम्ब्रॉयडरी, हातांना पण थोडीशी एम्ब्रॉयडरी. फ्रंट साईडला फक्त ह्या पट्ट्याला फक्त इकडे एम्ब्रॉयडरी आहे, ह्या साईडला नाही आहे. आणि हे मध्ये थ्रेड्स. ही माझी पारनेताची साडी आहे, म्हणजे ही मामाकडून लग्नात मुलीला असते. दुसरी माझ्या हाताला लागलेली साडी अशी आहे. त्याचा रंग हा असा आहे, कॅमेरा जस्टिस करू शकतोय की नाही, असा डार्क जांभळ्या रंगाचा हा आहे. त्याचा हिरवा असा पदर आहे, असा काठ आहे. ही साडी मला माझ्या आईने कुठल्या तरी ओटीत दिली होती, मला आठवतही नाही कुठल्या ओटीत. लग्नानंतर पहिल्या वर्षात बऱ्याच साड्या माहेराहून असतात मुलीला, तर तसे मला आई देत गेली आणि मी ते घेतले. तर हिचं ब्लाऊज जास्त काही फॅन्सी नाही शिवलेला, असा राऊंड नेक आहे आणि थोडीशी हे असं पॅटर्न केलेलं आहे, मध्ये डोरी दिलेली आहे. माझ्या ॲक्सिडेंटमुळे माझा जो उजवा खांदा आहे ना तो थोडा उतरतो. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते, इथे तुम्हाला हे मार्क दिसतंय, माझं मेजर ॲक्सिडेंट झालं होतं त्याच्यामुळे इथे शोल्डर प्लेट टाकलेली आहे. नंतर माझ्या हाताला लागलेली साडी आहे ही. ओके, तर ह्याला हे सिल्वर वर्क आहे. तर ही साडी खरं तर मिंत्राच्या का मिशोच्या हॉलमध्ये मला करायला मिळाली होती. स्पॉन्सर्ड हॉल होता तो, तर त्यावेळेला मी ही साडी मागवली होती स्वतःसाठी. ओके, तर ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते ह्याच्यात नाही आहे, म्हणजे ते दुसऱ्या कुठल्या तरी साडीवर असेल, जेव्हा ती समोर येईल तेव्हा मी दाखवेन. तर ही सिल्वर थ्रेड अशी आहे. ही मिशोवरून घेतलेली आहे, पण केव्हा किती वर्ष झाली ती, आता काय लिंक देऊ मी तुम्हाला. ही मस्त पिवळी साडी आहे, पैठणीची थोडीशी स्टाईल आहे त्याला, किंवा काय दुसरं बोलत असतील तर तुम्हीच मला सांगा, मी काय तेवढी जाणकार नाही आहे. साडी कशी छान नेसायची ते मला जमतं, पण ही साडी कुठली आहे त्याच्यात मी कधी एवढं लक्ष नाही घातलं. जी साडी आवडेल, रंग आवडेल, टेक्स्चर आवडेल, डिझाईन आवडेल ती साडी मी खरेदी करत गेलेली आहे. याचं कॉम्बिनेशन छान आहे, थोडासा फिकट गुलाबी रंग हा असा आणि पिवळा रंग, नेसल्यावर सुंदर दिसते ही साडी. चिंतामणी कलेक्शन यांच्याकडून मी ही साडी घेतली होती. त्याचं ब्लाऊज हे असं शिवलेलं आहे मी, दोन्ही हातांनाही अशी डिझाईन आहे. ब्लाऊज डिझाईनचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो, तशा तुम्ही शिवू शकता जर तुम्हाला आवडली तर. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ही साडी. ही जस्टिस करू शकते की नाही लाईट्स आणि कॅमेरामध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर रंग आहे या साडीचा. अबोली आहे, थोडा डार्क अबोली, आणि त्याला शाईन पण आहे. पूर्ण अशी बुट्टीने भरलेली आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन पण सुंदर आहे, हा कलर है ना. तर ही साडी मला प्रतीक्षाताई आणि ऋषालीताईकडून केळवणासाठी भेट आहे माझ्या लग्नामध्ये. मला खूप साऱ्या साड्या ज्या आहेत ना त्या भेटच आलेल्या आहेत. मी स्वतः खूप कमी साड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे हात छोटेच ठेवलेले आहेत. ओके, असं थोडासा बोटनेक सारखा हे आहे याला लुक, खाली बॉर्डर लावले आणि ही अशी लेस जी आहे ती आतल्या बाजूने मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आहे माझ्याकडे ही साडी. तर ही सुद्धा ऋषालीताईकडूनच मी घेतलेली आहे. फॉर्च्युनर आली होती त्यावेळेला ही साडी वेअर केली होती. ब्लॅक नाही म्हणता येणार, नेव्ही ब्ल्यू शेडमध्ये याला इथून अशी डिझाईन आहे. ही सुंदरशी अशी बॉर्डर आहे आणि बाकी पूर्ण बुट्टी आहे सगळीकडे. सुंदर साडी आहे ही. ॲक्च्युली मी आईंसाठी घेतली होती, कारण त्यांना ही शेड आवडते, पण त्यांना ही साडी नाही आवडली, त्याच्यामुळे मग ही मी मलाच ठेवली आणि मीच ब्लाऊज शिवलं. पण ह्याच्यावर ब्लाऊज पण नाही शिवलं, प्लेन गोल्डन कलरचं ब्लाऊज वेअर करते. त्यानंतर माझ्या हाताला लागलेली आहे ही साडी. मस्त हिरवा कंच जो रंग असतो ना तसा हा रंग आहे. ही माझी धाकटी साडी आहे. लग्नानंतर मुलगी जेव्हा पहिल्यांदा माहेरी जाते आणि तिथून सासरी येते त्यावेळेला ही साडी नेसून यायची असते. ही नवऱ्या मुलाकडूनच मुलीला भेट असते. तर ही मला वाटतं 11,000ची साडी होती, नाही का अहो, 11,000ची साडी आहे ही. आम्ही घेतली होती दादरच्या आसोपालववरून. पूर्ण ह्याचा असा पदर पण भरलेला आहे आणि पूर्ण साडीला ही अशी बुट्टी आहे. सुंदर टेक्स्चर आहे, छान वाटते नेसल्यानंतर. एक तर कलर इतका सुंदर आहे. तर ह्याचं जे ब्लाऊज आहे ते मी असं शिवलेलं आहे. ठीक आहे, इथे ही अशी वाली जी लेस असते ना ती लावलेली आहे दोन्ही हातांना, आणि पाठीमागून सुद्धा ब्लाऊजला अशी गोल ह्याच्यामध्ये आणि एक नॉट दिलेली आहे.
मोस्ट ऑफ द ब्लाउजेसचे जे समोरून कट आहेत ते प्रिन्सेस कट आहेत माझे, कारण की ते ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतं प्रिन्सेस कटवालं दॅन कटोरी. त्यानंतर आहे माझ्याकडे ही पैठणी. सुंदर कलर आहे, मला तरी आवडतो कारण माझी चॉईस आहे. ही माझ्या साखरपुड्याची साडी आहे. नवऱ्या मुलाकडून मुलीला जी साडी भेट असते ती ही आहे. पसंत माझीच आहे. पैठणीमध्ये कायच एक्सप्लेन करू मी तुम्हाला. सुंदर. या साडीवरचं ब्लाऊज हे असं आहे. ठीक आहे. तर ही लेस आहे ती मी लावून घेतलेली आहे. जी डोरी आहे डोरी त्याला कलरफुल असं लटकन लावून घेतलेलं आहे. आणि इथे पण ही लेस लावून घेतलेली आहे. लेस मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि मी टेलरला दिली होती. हे ब्लाऊज कोणी शिवलं आहे बाय द वे, नलिनी मुंबईकर काकू ज्या आहेत त्यांच्या ज्या सुनबाई आहेत तिच्या आईने. ठीक आहे. त्या टेलर आहेत. मी त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं मिनी ब्लॉगमध्ये. तर त्यांच्या दुकानातून मी हे ब्लाऊज शिवून घेतलं होतं माझ्या साखरपुड्याचं. सुंदर बसतं मला अंगाला. हे जे आहे हे मी स्वतः हाताने लावलं आहे. ठीक आहे. हे इथे तुम्ही बघाल तर हे हँड स्टिच्ड आहेत. हे लटकन त्यांनी मला शिवून दिलं होतं, पण त्या लटकनला आतून हे नव्हतं, असं ही लेस नव्हती. पण मला असं वाटलं की ती लेस लावल्यानंतर जास्त छान लुक येईल म्हणून मी एफर्ट्स घेऊन स्वतःहून हे असं लावलेले आहे. त्या लटकनला सुद्धा लेस. ही आयडिया तुम्ही फॉलो करू शकता. छान वाटतं. पैठणीमध्ये कसे भरपूर कलर्स असतात ना, त्याच्यामुळे हे कलर कॉम्बिनेशन त्यांनीच केलेलं आहे. कसं काय लावायचं ते मी त्यांना फक्त रेफरन्स फोटो पाठवला होता आणि हे छान असं एक्झिक्यूट झालेलं आहे. त्यानंतर ही आहे शिवशाही. तर अशी पूर्ण बुट्टी बुट्टी आहे आणि मुनिया पैठणी ना, ही मुनिया पैठणी ना अशा बॉर्डरची, राईट. पदर पण हा असा आहे पूर्ण गोल्डन. छान वाटते पण नेसल्यानंतर. ही जी साडी आहे ती आपल्या एक सबस्क्रायबर आहे ज्या या साड्यांचा बिझनेस करतात, शिवशाही साड्यांचा. त्यांच्याकडनं मी ही घेतली होती. ऑफकोर्स खरेदी करून घेतली होती. आणि हे असं ब्लाऊज जसं ते मिळालं होतं ब्लाऊज ना तसंच शिवलेलं आहे. ह्याच्यासाठी मी काय जास्त कष्ट घेतलेले नाही आहेत. जसं प्रिंटेड पॅटर्न आला होता ब्लाऊज पीसवर त्याच ह्याने हे ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे. फक्त कट प्रिन्सेस आहेत. त्यानंतर माझ्या हाताला लागलेली साडी आहे ही. फार ग्रेट नाही आहे पण ही मिशोच्या हॉलमध्ये मी मागवली होती. एक बजेट असतं की एवढ्या बजेटमध्येच तुम्हाला आयटम्स मागवायचे असतात. सुरुवातीला जेव्हा माझ्या पहिल्या चॅनलची सुरुवात होती त्यावेळेला मिशोचे कॅम्पेन्स यायचे क्रिएटर्सकडे आणि आम्हाला एक सर्टन अमाऊंट दिली जायची आणि त्याच्यातून आम्ही 3 ते 4 प्रॉडक्ट्स तरी घेतले पाहिजेत असा त्यांचा नियम असायचा. तर तेवढ्यात जेवढे बसतील ना तेवढेच घ्यायला लागायचे. त्याच्यामुळे मी जेमतेम ही साडी घेतली होती. इट इज नॉट ऑफ अ ग्रेट क्वालिटी पण ठीक आहे, आता ठीकच म्हणायची. अशी काहीतरी बॉर्डर आहे तिला. नेसल्यावर छान दिसते समजा पण थोडी फुगते. म्हणजे तुम्हाला कळलं ना. ब्लाऊज छान शिवलं आहे मी ह्याचं, कारण की हे ब्लाऊज शिवलेलं आहे प्रांजली जी आपल्याकडे यायची ना पहिले तिच्या आईने हे शिवलेलं आहे. त्या शिवतात ब्लाउजेस. ते छान शिवलेलं आहे. हा पॅटर्न मी त्यांना दिला होता म्हणजे की मला असं हवं आहे डिझाईन म्हणून. तर ती तशी त्यांनी बनवून दिलेली आहे. ओके. बिचारे प्रांजलीला कपडा आणायला लागला सेम कलरचा तिला, कारण की हे डिझाईनला भरपूर कपडा जातो हे जे असं दिसतंय ना त्याला, आणि साडीसोबत कपडा कमी आलेला. सो ह्या पॅटर्नसाठी बिचारी गेली आणि सिमिलर तिने शोधलं आणि आणलेलं आहे. थँक्यू प्रांजू वन्स अगेन. त्यानंतर माझ्या हाताला लागलेली साडी आहे ही साडी ॲक्च्युली उलटी घडी केलेली आहे. हां, ही अशी साडी आहे ही. ठीक आहे. पिंक कलरचा पदर आहे पूर्ण असा डिझाईनने भरलेला आणि या साडीवरची प्रिंट ही अशी आहे. तर ही साडी आईंनी घेतलेली आहे. मला आणि तेजू वहिनीला यातल्या सेम साड्या घेतलेल्या आहेत. ही साडी मी इथे जेव्हा पहिल्यांदा लग्नाची बोलणी करायची असतात आणि सगळ्यांना सांगितलं जातं आमच्याकडे त्याला कुंकू लावणी म्हणतात किंवा तिलक जो असतो, त्यावेळेला ही साडी मी इथून माझ्या घरी नेसून गेले होते, कारण की ही साडी नवऱ्याकडून मुलीला असते. तर ही साडी आईंनी घेतली होती. आणि हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. पूर्ण भरलेलं ब्लाऊज आहे. तर मी त्याला फार जास्त काही करत बसले नाही. नॉर्मल आपला शिवलेला आहे. मला वाटतं पंचकोन शिवलेला आहे की काय. हां, साधारण असंच पंचकोन म्हणजे हे असा शिवलेला आहे डीप व्ही. ही साडी माझ्या आईच्या कलेक्शनमधली आहे. असा पोपटी रंग आहे त्याचा. कॅमेरामध्ये लाईटवर आता कशी दिसते आणि कशी नाही. आणि त्याला ना पडद्याला नाही पदराला हे असे पॉम बॉल्स चिकटवलेले आहेत. हे लिटरली ग्ल्यूने चिकटवलेले आहेत. त्याच्यामुळे ही साडी धुताना जरा व्यवस्थित धुवावी लागते. पूर्ण पदराला पॉम बॉल्स दिलेले आहेत. सानिकाच्या हळदींना रिसेंटली मी ही नेसली होती आणि इकडे या टिकल्या चिकटवलेल्या आहेत. तर हे आईला
कोणी दिलेली की तिने घेतलेली मला माहिती नाही, पण आई मला बोलली काय तू ही साडी घेऊन जा, तुला चांगली दिसेल. तर ही साडी मी घेऊन आले होते आणि कधीतरी अशी नेसते मी. ह्याचं जे मी ब्लाऊज शिवलं होतं ते काहीसं असं आहे. ब्लाऊजचं पॅटर्न चांगलं शिवलेलं मी. ओके, खाली एक्स वरती एक्स आणि मधून असा. ठीक आहे, हात छोटे छोटेच. इथे ऑलरेडी ढीक झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक केल्याशिवाय गेलात तर बघा, एवढं मला काम लावलंय तुम्ही. आता लाईक करा, ब्लाऊज डिझाईनसाठी शेअर करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा व्हिडिओ. काय काय करू शकता तुम्ही, करा ना जरा, हाईप करा ना. कधी सांगत नाही मी तुम्हाला, आता सांगते. करा जरा हाईप वगैरे, बघू दे मला तरी कसा असता हाईप झालेला व्हिडिओ. ते काय तुम्ही व्ह्युअर्स माझे बाकीच्यांचे व्हिडिओ कसे हाईप करता, माझे पण करा की जरा. त्याच्यानंतर ही एक साडी आहे माझ्याकडे. ही मी आता नलिनी काकूंच्या मुलाच्या रिसेप्शनला वेअर केली होती. ओके, हा असा पदर आहे, लटकन वगैरे आहेत खाली, टिकल्यांचं वर्क आहे इथे बॉर्डरला. ही साडी काहीतरी 3-3.5 का 4,000च्या आसपास आहे, कारण ही पूर्ण अशी भरलेली आहे आणि कॉम्बिनेशन आहे हे ऑरेंज आणि रेडचं. मी कॅमेऱ्यात बघत नाही आहे कारण मी साईडच्या स्क्रीनमध्ये बघते आहे, प्लीज अंडरस्टँड दॅट मच. पूर्ण साडी ही अशीच आहे. ही साडी घेतली होती मी बॉम्बे मार्केट जे आहे सुरतचं तिथून. तर मी अजून जर का हे केलं असतं ना बार्गेनिंग, तर मला मिळाली असती कमी, कारण की बॉम्बे मार्केटला सुरतला ज्या साड्या असतात त्या काय फार ग्रेट क्वालिटीच्या नसतात. काहीतरी डॅमेज्ड पार्ट जो असतो, डॅमेज्ड मटेरियल तिकडे रिसेलिंगसाठी आलेलं असतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. एक तर सुरतच्या बॉम्बे मार्केटला जाऊच नका, होलसेल करून ते लोक फसवतात. आम्हाला माहिती नव्हतं. असो, चला तर काय. त्याच्यानंतर हे ब्लाऊज मी असं नॉर्मल शिवलेलं आहे, असा गळा आहे असा. ओके, आणि 2 नॉट आहेत, एक वरच्या ह्याला एक खालच्या ह्याला. ठीक आहे, 2 नॉट आहेत. हात थोडे लांब आहेत, इथपर्यंत वगैरे असतील थोडे. ह्या साडीला ॲक्च्युली ना कुठेतरी कट आहे, छोटीशी कट आहे, त्याला मी रफू करून घेतलेला आहे. म्हणूनच मला नंतर असं एवढं रिग्रेट झालं की मी ही साडी लिटरली 1000ला वगैरे घेऊ शकले असते, पण त्यावेळेला माहिती नसतं ना आपल्याला. आता माहिती आहे मला, जेव्हा मी नेक्स्ट टाइम, एक तर मी जाणारच नाही, मला ते पटलंच नाही बॉम्बे मार्केट सुरतचं. जाऊ दे, चला तर. फसवतात पण तिकडे फसवतात, त्याच्यापेक्षा आपल्या पुण्या मुंबईला जास्त चांगल्या साड्या भेटतात. आईला ह्याच्यातच परकर काय बाई, मी अरे म्हणते तो कलरचा परकर गेला कुठे, तो साडीच्या पाऊचमध्येच भरलेला. ही साडी मला कोणीतरी भेट दिलेली आहे का मला आठवत नाही आहे, आय डोंट रिमेंबर. मला वाटतं ही साडी मला ना भाऊबीज भेट आहे का काहीतरी, सॉरी मला आठवत नाही आहे. पण हां, मग ही भेट आहे, ही मी खरेदी नाही केलेली. ही मला आईने दिलेली आहे, असं काहीतरी आहे का, ही मला कोणीतरी दिलेली आहे. लग्नात वगैरे देतात ना तसं, मला आता आठवत नाही, पण खूप सुंदर कलर आहे. जांभळा आहे, थोडासा वाईनकडे झुकतो असं आहे. त्याचं ब्लाऊज जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे. ओके, पूर्ण भरलेलं आहे. तर त्याचं जे मी पॅटर्न शिवलेलं आहे ते असं आहे. ओके, असं चौकोनी गळा आहे, पण हे असं डिझाईन आहे त्याला अशी. गॉट इट. हात छोटेच शिवलेले आहेत. त्यानंतर माझ्याकडे आहे ही ऑर्गॅन्झाची साडी. तर हा रंग आहे तिचा. ओके, साडी सुंदर आहे, पण ही पण 4,000ला का काहीतरी 3,500-4,000ला मी घेतली होती. अशी फुलांची नक्षी आहे, दिसायला सुंदर दिसते. ऑर्गॅन्झा साडी आहे त्याच्यामुळे थोडीशी फुलते, कोणाची तरी मदत असेल तरच चापून बसते. थोडीशी ग्रेमध्ये झुकणारी आहे आणि कलरचे फुलं आहेत. पूर्ण साडी भरलेली आहे. ठीक आहे, हा असा वर्कवाला थोडा पदर आहे. मी पूर्ण खोलत तर नाही आता. ह्या खालचा भाग आहे, म्हणजे हे निरांना दिसतात ही फुलं खाली. ही अशी बॉर्डर आहे सिल्वर. हे असं ब्लाऊज आहे, हात छोटेच शिवलेले आहेत. ओके, त्यानंतर माझ्याकडे आहे ही साडी. रंग छान आहे साडीचा, थोडा फिक्कट हिरवा असा रंग आहे आणि त्याच्यावर ही अशी डिझाईन आहे, झाडाची डिझाईन आहे. कलरमध्ये झाड, फुलं अशी डिझाईन आहे पूर्ण साडीवरती. आणि हे असं गडद अबोली कलरची अशी त्याला बॉर्डर आहे. तर ही साडी सोनीमाई आणि मिनलताईकडून मला केळवण भेट आहे. ह्याच रंगाचा पदर आहे. कॉम्बिनेशन आवडतं मला या साडीचं. ह्याचं जे ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे ते थोडं लांब हातांचं आहे. लांब हात म्हणजे माझे एवढेच हात असतात, इथं कोपऱ्यापर्यंत जात नाहीत. मी एवढे देते फार तर. ठीक आहे, पण कोपऱ्याच्या अलीकडेच असतात ते, कारण तेवढं मटेरियल पण मला उरत नाही. साडी ब्लाऊज कितीही चांगलं असलं, कितीही मोठं असलं तरी. ग्रीन कलरची पायपिंग करून घेतलेली आहे पूर्ण. ओके, आणि ही अशी डिझाईन दिलेली आहे. ठीक आहे, 1, 2 आणि 3 आणि इकडे पण. ओके, दिस इज द ब्लाऊज पाठीमागून.
आय होप तुम्हाला आयडिया येते. त्यानंतर माझ्याकडे ही आहे एक साडी. सुंदर साडी आहे. कॉम्बिनेशन कसं आहे, असं ग्रीन ब्ल्यू असं कॉम्बिनेशन आहे. पूर्ण साडी अशी बुट्टी बुट्टीने भरलेली आहे आणि हे असं टिकल्या टिकल्यांचं वर्क आहे. आणि याची जी जरी आहे ती पूर्ण गोल्डन पण नाही आहे, गोल्डन व्हाईट, साधारण थोडीशी सिल्वरकडे झुकते. पदर तिचा असा आहे, पदराला पण टिकल्या टिकल्या आहेत. ही साडी मी दादरवरनंच घेतली होती. मला वाटतं ही पण आसोपालवमधून घेतली होती का भरत क्षेत्रमधून घेतली होती. लग्नाच्या वेळेला जेव्हा आपण साडी खरेदी करायला जातो आणि त्यावेळेला आपण 2-4 साड्या एक्स्ट्रा घेतो फंक्शनमध्ये घालायला, कुठल्या तरी आहे ना लग्नात नंतरच्या फंक्शन्सना वगैरे, त्यावेळेला मी ही पण एक साडी घेतली होती. त्याचं जे ब्लाऊज मी शिवलं आहे ते असं शिवलं आहे. ओके, हात छोटेच आहेत, फार मोठे नाही आहेत. आणि पाठीमागे नेकला हे असं आहे. ठीक आहे, एक पट्टी लावून त्याला हे असे लटकन्स लावलेत, 4 वरती, बाकी सगळे खालती. ब्लाऊज पाठीमागून घातल्यानंतर छान दिसतं. त्यानंतर माझ्या हाताला लागलेली साडी आहे ती म्हणजे ही साडी. सुंदर कलर आहे, अगदी शालूच वाटावा अशी साडी आहे. ठीक आहे, हे बघा खाली ना शायनिंगवाला ग्रीन कलर आणि त्याच्यावर अशी पोपटी रंगाची थ्रेड वर्क आहे. खूप सुंदर थ्रेड वर्क आहे आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे. ओके, हे इथे पण थ्रेड वर्क आहे गोल्डनचं, टिकल्या पण चिकटवलेल्या आहेत, थोडासा कलर ॲड केलेला आहे. हे कॉम्बिनेशन आहे की सुंदर साडी आहे. ठीक आहे, पूर्ण अशी भरलेली आहे मध्ये मध्ये. ठीक आहे, हे असं पण गोल्डन थ्रेडचं गोल 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 पण आहेत. पूर्ण साडीला भरून हे आहे. ह्याचा जो पदर आहे तो तुम्ही बघू शकता, शालूसारखाच आहे, अतिशय सुंदर. ही साडी मी वेअर केली होती आरूच्या बारशाला. ओके, आणि ही साडी मला भेट आहे. छान साडी आहे. त्याचं जे मी ब्लाऊज शिवलं होतं ते असं आहे. पायपिंग आहे गोल्डन कलरची, शेप थोडासा असा वेगळा आहे आणि हे लटकन असे आहेत, लॉंग हँड्स. आणि हे ब्लाऊज पण बघा, ब्लाऊजला पण थ्रेड वर्क आहे. बघा हे दिसतंय, हे वर्क. ओके, हे थ्रेड वर्क पूर्ण ह्याला आहे. ही साडी पण मी मिशोवरूनच ऑर्डर केली होती हॉल व्हिडिओ शूट करताना. जुन्या चॅनलवर आले होते प्रमोशनसाठी त्यावेळेला. ठीक आहे, तर ही पण अगेन मी सिल्वर थ्रेडमध्ये घेतली होती कारण त्यावेळेला फॅशन होती सिल्वरचं कॉम्बिनेशनची. तर ह्याचं कॉम्बिनेशन असं आहे, हा गुलाबी रंग आणि हा जांभळा रंग आणि त्याच्यावर ही अशी डिझाईन. ओके, तर ही पण थोडीशी फुलते साडी, बसत नाही व्यवस्थित, पण ह्याचं कॉम्बिनेशन छान आहे, काहीतरी वेगळं, त्याच्यामुळे मी ही साडी ऑर्डर केली होती. हां, हिचं पदर हा असा आहे. ही साडी आणि जी मगाशी साडी मी दाखवली ज्याचं ब्लाऊज सापडलं नाही आपल्याला, त्या दोघांवर मी सेमच ब्लाऊज वेअर करते, ते म्हणजे हे. ओके, छोटे हात आणि पाठीमागून ही अशी डिझाईन आहे. ठीक आहे, सिल्वर लायनिंग केलेली आहे आणि त्याला हे अशी फ्रिल पण लावलेली आहे पूर्ण सगळीकडे आणि अशी डिझाईन आहे. त्यानंतर माझ्या हाताला लागलेली साडी आहे ही लाल बुंद. आता तरी त्याचा लाल रंग कमी झाला आहे कारण 1-2दा वॉश केलेली आहे ती, त्याच्यामुळे. नाही तर पहिल्यांदा वापरली तेव्हा सगळा रंग हाताला लागून आलेला. ओके, तर ही ना साडीच्या अशा साड्यांची फॅशन होती मध्यंतरी, तशी ही साडी मला आईने मला बड्डे गिफ्ट दिली आहे. रिसेंट नाही, त्याच्या पण आधी गेल्या बड्डेचं हे आईकडून मला भेट आहे. पूर्ण साडी अशी भरलेली आहे, पटकन नेसता येते, जास्त टेन्शन नाही तर साडीला. हलकी फुलकी साडी आहे, दिसायला पण छान दिसते. हे ब्लाऊज आहे तिचं, पूर्ण असं भरलेलं आहे. ह्याचा हात पण मी बऱ्यापैकी 3/4 असे थोडे लांब शिवलेले आहेत. ओके, हे असं मटका गळा नाही, ह्याला काय म्हणतात, हे असं पॅटर्न आहे. उफ, हे हेअरस्टाईल काय सोपं असतं काय कॉन्टेंट क्रिएट करणं. अँड फायनली माझी लग्नातली साडी, ही नऊवारी साडी 18,000ची आहे. माझ्या आईला पण आत्ताच कळत असेल किंमत, कारण त्यावेळेला मी खोटं बोललेले जरा, कारण ओरडा खायचा नव्हता म्हणून. आता काय नाही, आता खाऊ शकते. तर ही ती साडी आहे, आंबा कलर थोडासा आहे, नऊवारी साडी आहे आणि हे तिचं कॉम्बिनेशन आहे. पदर पण सुंदर आहे. आता तुम्ही मला सोडायला लावताय पदर म्हणजे घडी सोडायला लावताय का, असं मला म्हणायचं होतं. हा असा तिचा पदर आहे. तर इथं मला डोंगर झाला, लिटरली डोंगर झालाय साड्यांचा. तुम्हाला सगळं आवरायचं आहे, त्याच्यामुळे जर खबरदार हा व्हिडिओ तुम्ही कमेंट नाही केलीत ना, या व्हिडिओला शेअर, सेव्ह, लाईक वगैरे काय नाही केलं ना, हाईप वगैरे, तुम्ही बघा. मग फक्त बघा, तुम्हाला मी दाखवते काय, लिंक बिंक देते काय, तुम्ही बघा फक्त. हे असं मी त्याच्यावरचं ब्लाऊज शिवलं होतं.
तर ही डिझाईन जी आहे ती एक्झॅक्टली अशी नव्हती मी दिली, पण अगेन पिंटरेस्टवरून शोधूनच मी डिझाईन शिवायला दिली होती. पण त्या दादांनी, त्या टेलर्सनी त्यांचं डोकं लावून थोडं त्याच्यामध्ये ना चेंजेस केले आणि सुंदर बनवून दिली. ठीक आहे, सुंदर. हे सगळ्यांना आवडलं होतं ब्लाऊज त्यावेळेला. ह्याच आहे ओके. हे त्यांनी आतून मेणबत्तीने असं कट वर्क केलेलं आहे. मेणबत्ती नाही, उदबत्ती का मेणबत्ती काहीतरी म्हणाले आता. आतून कपडा जाळून मग हे असं फूल तयार झालेलं आहे. पहिले वर्क करून घेतलं एम्ब्रॉयडरी आणि मग तेवढा पार्ट त्यांनी जाळलेला आहे. तर ते सुंदर दिसतं. आता मला टाईट होतं त्यावेळेला, सुंदर वाटलेलं नऊवारीवर. ह्या एवढ्याच साड्या मी आता तुम्हाला दाखवते, कारण खूप साड्या आहेत. पुन्हा केव्हा तरी दाखवेन. हे एवढ्या साड्या तुम्हाला आवडल्या. खूप कमी साड्या आहेत, म्हणजे लिंक तर मी एकाची पण देऊ शकत नाही तुम्हाला. मिशोवरून 2-3 साड्या हॉलमध्ये मागवल्या होत्या आणि त्या एवढ्या काही ग्रेट नाही आहेत की मी तुम्हाला लिंक शोधून द्यावी. आणि आता लिंक सापडणार पण नाही, कारण 3 वर्ष आरामात झाली असतील त्या साड्या मी मिशोवरून ऑर्डर करून. कुठं तुम्हाला मी लिंक शोधायला जाऊ. त्या एवढ्या ग्रेट पण नाही आहेत की मी तुम्हाला त्याची लिंक द्यावी. ओके. बाकी ब्लाउजेसचे पॅटर्न वगैरे तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ प्लीज लाईक करा, सेव्ह करून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, सेव्ह करून ठेवा कुठेतरी, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. हाईप केलं तरी मला आवडेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. श्री स्वामी समर्थ. अजून भरपूर साड्या आहेत, पुन्हा केव्हा तरी दाखवेन. बाय बाय.